आणखीन चिकन लिव्हर आहे. चिकन लिव्हर किती? 250. 250. मटन लिव्हर 400. मटन लिव्हर 400. अच्छा दादा, आईस्क्रीम कशी आहे ते? एक 250 आहे. हां, गणपतीची मूर्ती कशी आहे? 600. आणि श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी ओ शिवराजा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानसारे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी दादरला आलोय आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल भरवण्यात आलेलं आहे. तर इथे आपल्याला बरंच काही पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला कला, संस्कृती, शिवाय इतिहास आणि खरेदीचे वेगवेगळे स्टॉल्स, खाद्य संस्कृती आणि संगीत अशी बरीच काही मेजवानी असणार आहे. तर मी सुद्धा एक्सायटेड आहे. तर चला जाऊया. आता मी इथे बरोबर सेना भवनाच्या समोरच आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण मुंबई फूड फेस्टिवल इथे जाऊया, कारण का इथे दोन ठिकाणी असे आहेत. त्या काही ठिकाणी कला प्रदर्शन मांडलेलं आहे आणि इथे BNC ग्राउंडमध्ये फूड फेस्टिवल आहे. चला जाऊया आतमध्ये. गर्दी आहे आज. खाद्य संस्कृतीमध्ये तीर्थुपे वडापाव केंद्र आहे इथे. इथे आपल्याला वडापाव मिळेल. इथे खापराची पुरणपोळी आहे. कशी आहे पुरणपोळी? 30. अच्छा, 150 रुपये खापराची पुरणपोळी आहे. इथे बघू शकता बनवत आहे. इथे आहे भरीत ठेचा भाकरी 200 रुपये. इथे सगळे फ्रेंच फ्राईज वगैरे सगळे फास्ट फूड आहेत. गर्दी बघू शकता, शनिवार आहे त्यामुळे गर्दी आहे. पुढे आहे पुणेरी भेळ. दादा, पुणेरी भेळ कशी आहे? हो दादा, पुणेरी भेळ कसं आहे? पुणेरी भेळ 100 रुपये. 100 रुपयाला बघू शकता. पुणेरी भेळ 100 रुपये. अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळ. घरगुती फूड प्रोडक्ट्स आहेत, पॅक्ड प्रोडक्ट आहे. बासमती उकडीचे मोदक 45 रुपये. अंजेरी नागपुरी सावजी स्पेशल. कसं आहे दादा चिकनचं? कसं आहे? फक्त 300 रुपये थाळी आहे. थाळी 300 रुपये. कोणता आहे? 300 रुपये थाळी सुद्धा चिकन आहे. सुका चिकन. अच्छा, भाकरी आहे 300 रुपये थाळी आहे. 300 रुपये. दुसरं कोणतं आहे? सुका मटन 400 रुपये थाळी. आणखीन चिकन लिव्हर आहे. चिकन लिव्हर किती? 250. 250. मटन लिव्हर 400. मटन लिव्हर 400. अच्छा, चिकन मटन किमा मटन किमा कितीला आहे? 450. अच्छा, मोजडी आहे. मोजडी 300 रुपये. 300 रुपये. भाकरी, राईस, ग्रेव्ही, चिकन. अच्छा, तर इथे बघू शकता सगळे सावजी चिकन आहेत. नागपूरचे ना? तर अशा प्रकारची प्राईज आहे. मटन किमा आहे. अच्छा, हे कोण? किमा आहे. हां, हे कसं आहे? ब्रेड बरोबर 50 रुपये. अच्छा, जवळा पाव आहे. जवळा पाव तो कितीला आहे? 50 रुपये. अच्छा, जवळा पाव पण 50 रुपये. खिमा बरोबर पाव 50 रुपये. अच्छा, थँक्यू. बिर्याणी कशी? 200 रुपये बिर्याणी. इथे बिर्याणी आहे. इथे विक्कीस बिर्याणी आहे. कसं आहे बिर्याणी? 165. अच्छा, रेट दिलेले आहेत त्याला, म्हणजे बघू शकता. हे शोभा फूड्स, सगळे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत. सगळे पापलेट आहेत, सुरमई आहे. कसं आहे पापलेट? 501. अच्छा, आणि ते कोलम विभाग कसं आहे? कोलम विभाग 300. 300ला एक प्लेट.
विदाउट चटणी येणार कोरडली चटणी. आणि मटन पाव, मटन किमा पाव किंवा 300. सगळे नॉनव्हेजचे पदार्थ आपण बघू शकता. मोमोज आहे तिथे. कसं आहे मोमोज? 150ला 6 पीस. आणि हे व्हेज मोमोज आहेत. व्हेज मोमोज 150ला 6 पीस. ओके, थँक्यू. स्विगी फूड सर्व्हिस बघू शकता. सगळे नॉनव्हेजचे पदार्थ मांडलेले असतात. ते कॉन्टिनेंटल बाईटचा स्टॉल आहे, बघू शकता. कसं आहे प्लेट? प्राइस 80च आहे. अच्छा, सगळे कोणते? त्याच्यामध्ये टाईप्स आहेत. ओके. अच्छा अच्छा. दाखवा जरा मेनू बघू शकता. वेगवेगळे रेट दिलेले तिथे त्याने. कधीपासून असणार आहे? सॉरी, एक लास्ट डेट काय याची? उद्या लास्ट डेट आहे. अच्छा. केक आहेत इथे. होम मेकर्स. अच्छा, होम मेकर तुम्ही स्वतः बनवता का? हो, स्वतः बनवतो. अच्छा अच्छा. काय आहेत? हे ब्राउनीज आहेत. हां, ब्राउनीज आर 79, 70. अच्छा आणि कुकीज आहेत. कुकीज स्टार्ट एट 79 ईच. सगळ्यात बेस्ट सेलर हा स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे. ओके. तो 2 दिवस सोल्ड आउट होता. आता आपण परत रिस्टॉक केलाय. आणि ब्राउनीज, स्ट्रॉबेरी, कपकेक्स. थँक्यू. इथे बर्गर आहेत. 80 पासून स्टार्ट आहे, 100 पर्यंत आहे. नक्की गरम नको. मित्रांनो, इथे वाव मोमोजचा स्टॉल आहे, बघू शकता. इथे वाव मोमोज इन्स्टंट. हे कसं पॅकेट आहे? हाँ, कितने का है? 150. कितना पीस है उसमें? 5 पीस. इथे सगळे आईस्क्रीमचे पदार्थ आहेत सगळे. इथे गुमबेरी टू टेस्ट ऑफ महाबळेश्वर बघूयात आहे ते. तर मित्रांनो, स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम बघू शकता. प्युअर स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वरचं ब्रँड आहे. दादा, आईस्क्रीम कशी आहे ते? 250 आहे. हां, स्ट्रॉबेरी अच्छा. पहिलं आहे ते 250ला आहे. आणि शेवटचं कितीला आहे? 200. अच्छा, पहिलं आहे ते 250 आणि शेवटचं आहे 200ला. मित्रांनो, BMC ग्राउंडमधल्या खाद्य संस्कृतीचे सगळे स्टॉल पाहून झालेत. आता कला प्रदर्शन आहे, तिथे जायचं आहे. तर चला जाऊया. आता मी BMC ग्राउंडमधून बाहेर येतोय. BMC ग्राउंडच्या बाहेर आल्यानंतर इथे पुढेच वनिता समाज आहे. तर तिथे कला प्रदर्शनचं मांडलेलं आहे. तर ते जाऊन बघूया. आता हे बघू शकता प्रवेशद्वार आहे. वनिता समाज निर्मिती प्रदर्शन व कलाकृती इथे प्रदर्शन आहे. चला जाऊया. कला नंदा काय याची किंमत आहे? 500. अच्छा. आणि टोपी? पर्स कसं आहे? 120. बघू शकता इथे कलाकृतीचे सगळे वेगवेगळे ते स्टॉल्स आहेत. पुढचा स्टॉल आहे, सगळे बॅग्स आहेत. लेडीज गर्दी आहे मित्रांनो, दाखवू शकत नाही. जाणी जो माहेरचा आहे, इथे सगळ्या साड्या आहेत. आरतचा स्टॉल आहे. सगळं मातीचे आहेत ना? अच्छा. गणपतीची मूर्ती कशी आहे? 600. आणि बुद्धांची ती बालबुद्ध? हां, 350. अच्छा अच्छा. खालून ते डूब लावलं की वरती डूब? ओके ओके ओके. सगळ्या कलाकुसरीच्या वस्तू आपण बघू शकतो. सगळ्या मातीच्या होत्या. सतरंगीचे प्रिंट टी शर्ट इथे आपल्याला भेटतील, बघू शकता. आतमध्ये सगळे प्रिंट आहेत. किंमत 300 पासून स्टार्ट आहे. क्रिएटिव्ह क्राफ्ट आहे तिथे, बघू शकता. कसं आहे आता? अच्छा, प्राइस दिलाय का इथे? ओके ओके. 1100च आहे काय? बघू शकता, महाग आहेत. 1100च आहे. हे कशाला यूज करतात? कशासाठी यूज करतात? गळ्यामध्ये? अच्छा, नेकलेस आहे का? पहिल्यांदा बघतोय म्हणून. बघू शकता, हे नेकलेस आहे आणि गळ्यामध्ये लटकवायचं आहे. वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. ते बघू शकता, सेल्फीसाठी टोपल्या लावलेल्या आहेत.
तुम्हाला भेटते तसा. खूप खूप ते धन्यवाद. बघू शकता स्पिरिट ऑफ मुंबईचं असं उभारलेलं आहे छानसं. प्रचंड इच्छा आहे. किंवा कुठल्या नृत्याचा कार्यक्रम असतो तोही आम्ही ते बघू शकता साज शृंगार असं छोटंसं बनवलेलं आहे. ते कसं आहे साज शृंगार? 550 रुपये. 550 रुपये. 200 रुपयापासून 550 रुपये. अच्छा 200 रुपयापासून 550 पर्यंत इथे सगळ्या वस्तू आपल्याला भेटतील. इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा कसं आहे? 250 रुपये. 250 रुपये. ओके. आणि हे जे थाळी आहे हे कितीला आहे? 550. 550. हे सगळे 550. महालक्ष्मीचे प्रतिमा 250 रुपये. हे काय? मँगो पेटी. काय बोलला? मँगो पेटी. मँगो पेटी महाग आहे मँगो पेटी. 450 रुपये. मँगो पेटी बनवलेली आहे. हे सगळे हँडमेड आहे, स्वतः बनवतात ते. रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातमुखी हरिनाम हरिनाम, गातमुखी हरिनाम हरिनाम, अंतरी माझ्या रात्रण दिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम. थँक्यू. थँक्यू सो मच. धर्मनायधिपती शैल शैल गणपती, चतुरांगनूपती पुरुषा, सहस्राश्वदळपती सप्त सिंधु जळपती, महाराष्ट्र शास्त्रकुळ पुरुषा, सुकीर्ती चंद्र लांछिता, सुकीर्ती चंद्र लांछिता, कीर्ती मुखमंडिता, प्रजा दुःखहारिका, कीर्ती मुखमंडिता, प्रजा दुःखहारिका, शेष शरीरधारी भूमिवर वहता, छत्र ध्वजधारी सिंहासन साधका, सिंहासन साधका, श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, श्रीपती भूपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी ओ शिवराजा, श्रीमंत योगी पंचप्राण माझा, श्रीमंत योगी जी जी रजी. क्या बात है, क्या बात है. दर्यापती शिवराय फादर ऑफ इंडियन नेव्ही प्रदर्शन भरवलेलं आहे. सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरलेल्या सगळ्या वस्तू इथे आपल्याला पाहायला भेटतील. इथे बघू शकता स्वराज्याच्या आरमातली बोटीची प्रतिकृती इथे प्रदर्शनाला मांडलेली आहे. इथे सगळ्या जहाजांच्या थीम बनवलेल्या आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं जहाज होतं ना, चोडा जहाज, आणि इकडे पोर्तुगीजांचा जहाज, हे गलबत. हे बघू शकता ब्रिटिशांचा जहाज आहे. जेव्हा ब्रिटिश भारतात आले ना, अशा प्रकारचा जहाज घेऊन आले भारतामध्ये. बघा महाराजांच्या काळातले नाणे आहे ना इथे ठेवलेले आहेत. मित्रांनो हा बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला असा उभारलेला आहे इथे.
इथे थोडे किल्ल्यांचे फोटो डिस्प्ले केलेले आहेत. हा वरचा आहे पूर्णगड आणि हा किल्ले उंदेरी, हा आहे सुवर्णदुर्ग आणि हा आहे किल्ले कोल्हाई. हा पुढचा आहे किल्ले कनकदुर्ग, गोवा किल्ला म्हणजे फतेहगड ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. आणि हा आहे किल्ले कुलाबा. हा बघा काय किल्ल्याची काय डिटेलिंग आहे बघू शकता. हा किल्ला आहे फोर्ट जयगड आणि हा आहे रत्नदुर्ग. हा आहे किल्ले पदमदुर्ग आणि वरचा आहे किल्ले जंजिरा. हा बघा हा देवगड किल्ला आहे आणि त्याचा वरचा किल्ला आहे विजयदुर्ग, किल्ले विजयदुर्ग. हा बघा पुढचा किल्ला आहे बाणकोटचा किल्ला आहे. बाणकोटचा किल्ल्याचा डिटेलिंग मध्ये आपण व्हिडिओ बनवला आहे, तर आपण या चॅनलवर जाऊन बघू शकता. तिथे प्रत्यक्ष बाणकोट किल्ल्यावर जाऊन तो ब्लॉग बनवलेला आहे मी. गावाच्या जवळच आहे बाणकोट. आणि हा किल्ला सिंधुदुर्ग, हा आहे किल्ला खांदेरी आणि हा किल्ला दुर्गाडी, हा कल्याणला आहे. इंडियन नेव्ही गेंड्याच्या काकडीच्या ढाल बॉडी आहे आणि गेंड्याच्या काकडीच्या ढाल इथे. बाकी सगळ्या तलवारी ज्यांना आर्यमान जहाजी तलवार आणि ब्रिटिश आरमारी ब्रिटिश तलवार या नावाने ओळखले जातात. दर्यापती शिवराय, इथे छोटी तोफ ठेवलेली आहे बघू शकता. आता इथे पुढे आहे ना युरोपियन रेपियर ढोक अशा प्रकारच्या तलवारी आहेत. बघा खाली कट्यार आहे, त्याला फिरंग ढोक असं म्हटलं जातं. इथे सगळे इतिहासाचे सगळे पुस्तकांचे स्टॉल्स लावलेले आहेत बघू शकता. इथे बघा मावळा म्हणून असं लिहिलं आहे, सेल्फी काढतात इथे. आतमध्ये बघूया काय आहे ते. याच्यात पझल आहेत का? मेमरी गेम, हा पझल्स आहे आणि मेमरी गेम. पझल आणि मेमरी गेम आहे. तिचे पझल्स आहे. अच्छा हे पझल आहे. एका बॉक्स मध्ये 3 फोटो आहेत. हा हा प्रत्येक फोटोला 24 पीसेस आहेत. अच्छा. प्रत्येक फोटोच्या पाठीमागे त्या योद्ध्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही मेमरी गेम आहे. मेमरी गेम. आपल्याला हे एक मावळा बनवून आपल्याला टीम मधल्या मावळ्यांना शोधायचं आहे. अच्छा. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मांडणी करायची आहे. ओके, ही टीम तुमची आहे, ही टीम माझी आहे. मला शोधायचे तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे इथेपर्यंत. जर मी इथे पहिल्यांदा आले तर मी विनर. आणि तुम्हाला शोधायचं आहे गोदाजी जगताप, दाजीप्रभू देशपांडे, सर्जेराव जयते. तुम्ही पहिली इथे आलात तर तुम्ही विनर. तर आता आपण शोधायचं. मला पाहिजे तानाजी, मी तानाजींना शोधते. तानाजी सापडले, एक स्टेप इथे आले. आता पाहिजे हंबीरराव. हंबीरराव नाही. आता तुमचा टर्न. खेळायचं आहे का? गोदाजी जगताप. अच्छा. तुम्हाला बाजीप्रभू शोधायचे, शोधा. नाही. आता माझं टर्न. हंबीरराव नाही. तुमचा टर्न. बाजीप्रभू. ते मी आले. आता सर्जेराव शोधा. हंबीरराव. हंबीरराव थँक्यू, मला मिळाले. अजून मी कुठे बघितले होते? सूर्यराव काकडे नाहीये. तुमचं टर्न. थँक्यू. तर असा आहे मेमरीचा गेम आहे इथे. मित्रांनो प्रारंभ कलेक्शनच्या साड्या बघू शकता, भारी वाटतात. कितीपासून स्टार्ट आहे साड्या? कितीपासून स्टार्ट आहे? 1000 पासून. अच्छा. 1000 पासून आहे. 1000 पासून स्टार्ट आहे. 1000 पासून ते 10,000 पर्यंत साड्या आहेत बघू शकता. साड्यांचं कलेक्शन, प्रारंभ कलेक्शन. क्वालिटी भारी वाटते बघूनच. ते 9 ड्रेसच्या साड्या आहेत.
ताई कितीपासून साड्या स्टार्ट आहेत तुमच्या? 1200 पासून लास्ट 3,500. बघू शकता 1200 पासून 3,500 पर्यंत अशा साड्या तिथे. हो एक दंताया काय बघूया जरा. अरे बापरे, सगळे स्टॅच्यू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. भारी भारी आहेत. इथे बघू शकता वेगवेगळे स्टॅच्यू आहेत तिथे. आता आपण आर्ट वर्कशॉप मध्ये आलेलो आहोत. वेगवेगळे आर्ट्स डिस्प्ले गेलेले आहेत तिथे. श्रीकृष्णाचं तर भारीच आहे. इथे सगळे कागदाचे सगळे बनवलेले आहेत. विमान पण बघा, कागदाचा विमान. हे काय विकायला ठेवले? विकायला आहे का सगळं? सध्या आता फक्त डिस्प्ले आहे. ओके ओके. काय काय आहे याच्यामध्ये? विमान तर बघ समजलं, बाकी काय काय आहे? पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड आहे. तो बॉक्स बनवला ते सगळं एका पेपर मधून. अच्छा, एका पेपर मधून विदाउट कट. अच्छा ओके ओके. चिकटवलेलं नाही किंवा ओके ओके. कट पण नाही. हे बघा, हे पण एका कागदाने बनवतात. नाजूक आहे. बेसिकली क्यूब बनतोय याचा. अच्छा हा, बनवतोय तो. त्याचं इन्स्टा पेज आहे मला. अच्छा अच्छा, इंस्टाचा पेज पण आहे ते. इथे बघू शकता अपोलो 11 जे अमेरिकेद्वारे जे चंद्रावर जो पहिले उतरवलं गेलेलं यान आहे ते हे आहे. चंद्राची इथे प्रतिकृती बनवलेली आहे. बघू शकता आर्मस्ट्रॉंग याच्यामध्ये बनवलेलं आहे. मंगलयान आहे, इस्रोने पाठवलेलं आहे. तर हे मंगलाची प्रतिकृती आहे. हा आपला यान आहे इस्रोचा. भारी बनवला आहे. जो इंडियाद्वारे सक्सेस झालेला हा प्रोजेक्ट आहे. चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग झालेला हा चंद्रयान 3 आहे. इस्रोचे GSLV LNV असे सगळे रॉकेट्स आहेत. 3D वेडिंग इलिस्ट्रेशन 5,000ला आहे. आणि याचे लोक प्री बुकिंग अवेलेबल आहे इथे. बघू शकता हे 4,000चं आहे. 3,500चं आहे. 3D पोर्ट्रेट आहे. बघू शकता प्राइस पण दिलेली आहे. ही प्राइस आहे का याची? ही दिलेली प्राइस आहे. अच्छा, हे भारी पोर्ट्रेट आहे. किंमत आहे बाजूला. ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे असा प्रकार आहे तुझं. तर मित्रांनो, फायनली आपलं सगळं पाहून झालेलं आहे आणि आता बाहेर आलेलं आहे. जस्ट सगळे कला आर्टचं प्रदर्शन, शिवाय खाद्य संस्कृतीचे वेगवेगळे स्टॉल्स, शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रदर्शन मांडला होता त्यांच्या वास्तूंचा, ते सुद्धा सगळं पाहून झालं. आता फायनली बाहेर आलं. आपण पाहू शकता माझ्या पाठीमध्ये आत्ताच जस्ट मी बाहेर आलेलो आहे. तर हे 12 तारखेपर्यंत असणार आहे. म्हणजे उद्यापर्यंत, उद्याची लास्ट तारीख आहे. तर लवकर हा व्हिडिओ सकाळी येईल. तर तुम्ही लवकरात लवकर या. उद्याचा शेवटचा दिवस आहे. आणि नंतर जर नाही पडला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा पहा पूर्णपणे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रामध्ये असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.